ठाण्याच्या जोशी बेडेकर महाविद्यालयाने युवा कलाकारांना एक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने आंतरमहाविद्यालयीन कल्पक नाट्याविष्कार या संकल्पनेअंतर्गत प्रयोगशाळा या स्पर्धेचे आयोजन केले होते। स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि आज त्यातून 6 टीमा त्यांची गडकरी रंगायतीने ते फायनल रंगलेली आहे। तर त्यातलीच एक रुपारेल कॉलेजची टीम आपल्याबरोबर आहे। तुम्हा सगळ्यांचं जी24 तासमध्ये खूप खूप स्वागत आहे। तुमची मॅरेज अंडर कन्स्ट्रक्शन एकांकिका फार सुरेख झाली आणि खूप एन्जॉय रसिकांनी केलं। आम्ही ते बघितलं। तर किमया तू ह्या एकांकिकेची लेखक आहेस, तर कसं काय सुचली आणि हा जो जोशी बेडेकर महाविद्यालयाचा उपक्रम आहे की एक थीम त्यांनी तुम्हाला दिली आणि त्यावर तात्काळ तुम्ही एकांकिका बसवायची, सादरीकरण करायचं आणि त्यानंतर फायनलच्या वेळेस पूर्ण याच्यात ते प्रेझेंटेशन करायचं, तर याबद्दल सांग। याबद्दल पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितलेलं, म्हणजे त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं की तुम्हाला तुमच्यावर आहे। ते म्हणाले की तुम्ही शक्यतो सिनियरची किंवा मोठ्यांची मदत घेऊ नका। तर हा एक आम्हाला प्लस पॉईंट मिळाला, कारण आम्ही याआधी कधीच, मी तरी स्वतःहून कधीच लेखन केलं नाही आहे। मी फक्त मराठी वाङ्मयाची विद्यार्थिनी आहे। तर बाकी सगळे म्हणाले तू मराठी वाङ्मय घेतलं तर तू लिहू शकतेस, असं गृहीत धरलं। त्यामुळे मग माझ्यावर जबाबदारी पडली आणि मी ती घेतली आणि मी प्रयत्न केला, पहिल्यांदा केला आणि झालं, म्हणजे बऱ्यापैकी जमलं मला लिहायला। हा एवढा अफलातून टायमिंग आणि एनर्जी कसं काय जमलं तुला? म्हणजे तुझं जे काय टायमिंग होतं, जे काय तुझं एकंदरीत वावरणं होतं रंगमंचावर, अफलातून होतं, त्याबद्दल असं काय वेगळा काय नाही। काय स्टेजवरती म्हणजे असा काही होता एकदम शेअर आणि कॅमेरा समोर चुहा काय झालेला आहे? बोल की जे तू स्टेजवर केलं तर तुला इथे बोलायचं। भीती पण वाटत होती, नाही आधी पण आम्हाला वाटलं की असं कसं 10 दिवसात वगैरे बसू वगैरे, हे ते सगळं झालं, पण केलं आणि आज बऱ्यापैकी आता झालं की नाही आम्हाला माहीत नाही। तर खरं तर आमचं असं होतं की कोणीच आमच्याकडे नव्हतं अवेलेबल। याआधी कधीच कोणी लेखन केलं नव्हतं, दिग्दर्शन केलं नव्हतं किंवा लाईट्स मुलांमधून कधीच कोणी केलं नव्हतं। तर ती एक खूप चांगली संधी मिळाली असं आम्हाला सगळ्यांना प्रामाणिकपणे वाटतं, कारण ह्याने लाईट्स केल्या, परत नेपथ्य म्युझिक म्हणा, नवीन मुलांनी केलं, हे सगळं नवीन मुलांनी केलं। त्यांची कन्सेप्ट खरंच चांगली होती की त्यांनी सिनियर्सचा सपोर्ट घ्यायला नाही सांगितला, हे खूप जास्त पटलं। त्यामुळे आम्ही आमचं काहीतरी करू शकलो। आणि मला एक बोलायचं आहे, आता आम्ही सगळं केलं पहिल्यांदा आणि आमच्या प्रिन्सिपलची पण इच्छा आहे की सगळं आम्ही करावं कॉलेजच्या स्टुडंटनी, तर इथून पुढे आम्ही नक्की करू। आणि आम्ही कॅमेऱ्याच्या वतीने आम्ही सरांना सांगणार आहोत, सर आम्ही करू, सर आम्ही करू। रुपारेल कॉलेजचे प्राचार्य जर आमचा आजचा विशेष कार्यक्रम बघत असतील तर नक्कीच त्यांच्या विद्यार्थ्यांचे जे काही मत आहे त्यांच्यापर्यंत पोहोचलं असेल। तुम्ही बघितलं सगळे नवोदित कलाकार आहेत, कोणालाही नाटकाचा कुठलाही गंध नसताना सुद्धा उत्तम एक खणखणता प्रयोग त्यांनी सादर केलेला आहे। आणि या सगळ्यांची एक गंमत म्हणजे जी गप्पा मारताना माझ्या असे लक्षात आलं की यांचा जो दिग्दर्शक आहे त्याच्या घरच्यांचा त्याला विरोध आहे आणि तो त्याच्या घरच्यांनी त्याला इथे बघू नये म्हणून कुठेतरी मध्ये लपून बसलेला आहे आणि तो इथे कॅमेऱ्यासमोर आलेला नाहीये। तर आपण पुढच्या टप्प्यात ह्याच स्पर्धेतील दुसऱ्या संघाशी गप्पा मारणार आहोत। आपल्याबरोबर आहे चिपळूणचं DBJ कॉलेज, त्यांनी आत्ताच कबूल ही एकांकिका सादर केलेली आहे। तर ओंकार, तुझं तुझ्या संपूर्ण संघाचं जी24 तासमध्ये खूप खूप स्वागत आहे। प्रथम मला सांग, कबूल हे खूप चांगला विषय होता, एक वेगळी मांडणी एकांकिकेने केलेली आहे, तर त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल। म्हणजे कथानकाबद्दल जगप्रसिद्ध मनोविश्लेषण तज्ज्ञ सिग्मंड फ्रॉइड हा भारतात येऊन एक सिद्धांत मांडतो, सिद्ध करतो आणि तो आपल्याला कबूल करायला भाग पाडतो। अशा मूळ कथानकाभोवती फिरणारं हे म्हणजे हा विषय होता। तर ते कबूल करणं म्हणजे कसं की आपण आज बऱ्याच गोष्टी स्वीकारत नाही,
म्हणजे नैतिकतेला घाबरतो किंवा समाजाच्या उंबरठ्याला घाबरतो आणि बऱ्याच गोष्टींपासून पळ काढतो ज्या आपल्याच असतात असं. तर या एकूण म्हणजे थोडक्यात मी ते कबूल करायला पाहिजे आणि तो उंबरठा ओलांडला पाहिजे हा मेसेज देण्याचा प्रयत्न आम्ही या एकांकिकेद्वारे केला. क्या बात है. एक जोशी बेडेकर कॉलेजतर्फे हा जो नाट्याविष्कार नाट्यमय प्रवास आहे एक वेगळा उपक्रम या महाविद्यालयातर्फे राबवण्यात आलेला आहे. तर या उपक्रमामुळे युवा कलाकारांना प्रोत्साहन करण्यास कितपत मदत होते, कारण तुम्ही चिपळूणचे आहात आणि आज मुंबईत येऊन एक सशक्त असा प्रयोग तुम्ही सादर केला आहे. तर एक कलाकार म्हणून याबद्दल तू काय सांगशील? आधी पहिल्यांदा मी जोशी बेडेकर कॉलेजचं हार्दिक अभिनंदन करेन की त्यांनी हा एक आगळा वेगळा प्रयोगशाळा या नावाची एकांकिका स्पर्धा आयोजित केली. म्हणजे त्यांचं प्राथमिक फेरी अशी होती की एखादी चिठ्ठी म्हणजे काढायची आणि त्याच्यामधून 2 तासानंतर एखादा विषय इम्प्रोवाइज करून आपण तो सादर करायचा आणि त्याच्यामधून 6 एकांकिका ते लोक काढणार होते. इथे आपल्या बुद्धीचा कसला म्हणजे तुम्ही ॲक्टर म्हणून किती मोठे असाल तरी तुम्ही त्या 2 तासात काय करणार आहात. त्यामुळे ॲक्च्युली मी ॲक्टर म्हणून मला असं वाटतं की तिथे आपण आपली ॲक्टिंग कशी दाखवू शकतो 2 तासामध्ये. त्यांनी एक आम्हाला चॅलेंज दिलं होतं आणि ते आम्ही पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये होतो. एक प्रयोग सादर करत होतो. आज त्यांना तुझ्यामध्ये त्यांचा डबरावस्की दिसतोय, त्यांचा लढवय्या स्वतःतल्या माणसाचा ओळख आणि मगच या माणसांच्या जगात प्रवेश. आणि हो, एखादा बदल स्वीकारताना फक्त टाळ्या वाजवू नका. टाळ्या तर हे सुद्धा वाजवतात, पण त्यांच्या टाळ्यांमध्ये त्यांच्या अस्तित्वाचा स्वीकार तर आहेच, पण सत्कार सुद्धा. जर तुम्ही तुमच्या विचारांचे गुलाम आहात, जर तुम्ही तुमच्या विचारांचे गुलाम आहात तर होय तुम्ही अजूनही पारतंत्र्यात आहात. DBJ महाविद्यालय चिपळूण आपल्या समोर सादर करीत होते एक अनोखा प्रयोग कबूल है, कबूल है, कबूल है. या एकांकिकेला सुद्धा रसिकांचा अत्यंत सुंदर प्रतिसाद मिळालेला आहे. आपला आजचा विशेष कार्यक्रम नाट्यमय प्रयोगशाळा असा सुरू राहणार आहे. तर आता आपल्याबरोबर आहे डहाणूकर कॉलेजची टीम. तर आपण त्यांच्याचकडनं जाणून घेणार आहोत की ह्या सगळ्या महोत्सवादरम्यानचा त्यांचा अनुभव एकंदर कसा होता. डहाणूकर कॉलेज तुम्हा सगळ्यांचं झी24 तासमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण सुरुवात हे आपल्या यंग मित्रांपासून करणार आहोत. जमीन दोस्त नावाची एकांकिका तुम्ही केलेली आहे. तर एकूणच काय सांगशील, एकांकिका कशी होती आणि एकांकिकाचा विषय काय होता? एकांकिका फार मस्त होती. या एकांकिकामुळे खूप काही शिकायला मिळालं आणि ह्या डहाणूकर महाविद्यालयामध्ये माझं पहिलं वर्ष आहे. एकांकिकेचे हे 2 युवा दिग्दर्शक आपल्याबरोबर आहेत. तुम्हा दोघांचं आमचं झी24 तासमध्ये खूप खूप स्वागत आहे. एक वेगळा विषय होता जमीन दोस्त एकांकिकेचा. फार कमी कालावधीत एक चांगला प्रयोग तुम्ही सादर केला आणि जी काही रसिकांची दाद तुम्हाला मिळाली ती खरोखरच वाखाणण्याजोगी होती. तर एकूणच या सगळ्या प्रयोगशाळा जो नाट्याविष्कार आहे त्याबद्दलचा अनुभव कसा शेअर करशील? ॲक्च्युली प्रयोगशाळेची कॉन्सेप्टच खूप वेगळी होती. इट वॉज न्यू अँड इट वॉज चांगली होती ती ॲक्च्युली, की तुम्ही काहीतरी स्वतः इम्प्रोवाइज करा, मग तुम्ही नवीन कॉन्सेप्ट घेऊन तुम्ही मुलं करा. कारण जनरली इंटर कॉलेज लेवलला असं असतं की आम्हाला बाहेर डिरेक्टर्स मिळतात की नावं असलेले वगैरे, सो ते सगळं त्यांच्या डोक्याने होत असतं. सो मुलं ही फक्त ॲक्टिंग किंवा बाकी सगळ्या गोष्टींपुरती मर्यादित राहतात. इथे आमचं रूटपासून सगळं आमचं होतं. डहाणूकर कॉलेजच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी त्यांचा अनुभव शेअर केलेला आहे. युवा कलाकारांना ज्यांना नाटकाचा कुठलाही गंध नाही, मग तो मराठी भाषिक असो किंवा हिंदी भाषिक असो, प्रत्येकजण एक आगळ्या वेगळ्या विषय घेऊन या स्पर्धेत उतरलेले आहे. आपण आता पुढच्या महाविद्यालयाशी चर्चा करणार आहोत की त्यांचा एकंदरीत हा अनुभव कसा होता. टकटक ही एकांकिका नुकतीच सादर झालेली आहे. चला तर मग आपण त्या महाविद्यालयातील युवा कलाकारांशी संवाद साधणार आहोत. बघता आमचा विशेष कार्यक्रम नाट्यमय प्रयोगशाळा
जोशी बेडेकर महाविद्यालयाने ठाण्यातील गडकरी रंगायतने त्या विशेष कार्यक्रम भरवला आहे आणि याची फायनल आज आहे. युवा कलाकार आपल्यातील कल्पक नाट्याविष्कार इथे सादर करत आहेत. आता आपल्याबरोबर युवा कॉलेजची टीम त्यांनी नुकतीच टकटक ही एकांकिका सादर केलेली आहे. एक वेगळी एकांकिका, एक वेगळा विषय, उत्तम सादरीकरण त्यांच्या एकांकिकेचं होतं. तुम्हा सगळ्यांचं झी 24 तासमध्ये खूप खूप स्वागत आहे. तू एकांकिकेचे लेखक दिग्दर्शक आहेस. एक वेगळा विषय होता, पूर्णपणे नाविन्यपूर्ण असलेली ही एकांकिका होती. तर एकूणच टकटक या एकांकिकेचा विषय आमच्या रसिकांसाठी काय असेल? स्पर्धेच्या म्हणजे स्पर्धेनुसार आम्हाला एलिम्स राऊंडला एक विषय दिला गेला चिठ्ठ्यांनी. तर आम्हाला विषय होता सायलन्स. तर ह्या विषयावर आम्ही जेव्हा विचार केला तर सायलन्स आणि सायलंट प्ले ह्यात खूप फरक असतो. सायलन्स ही एक सिच्युएशन आपल्या आयुष्यात घडू शकते जिकडे आपल्याला गप्प राहावं लागतं किंवा सायलन्स येतो. तर त्यावर आम्ही विचार केला की एका माणसाच्या आयुष्यात अशी कुठली सिच्युएशन येऊ शकते की जिकडे तो बोलू शकत नाही, आणि जर समजा अशी सिच्युएशन आली तर त्यावर त्याचे काय विचार किंवा त्याला काय वाटेल करावं असं, ह्यावर आमची एक थोडी सायकॉलॉजिकल साईडला जाणारी एक एकांकिका होती आणि हा आमचा एक प्रयत्न होता. जोशी बेडेकर महाविद्यालयाने हा जो युवा कलाकारांसाठी एक प्लॅटफॉर्म रचलेला आहे, तो कितपत त्याचा युवा कलाकारांना भविष्यात फायदा होईल किंवा हा जो काही प्रयोगशाळेचा जो काही अनुभव तू म्हणाला तो एकंदर कसा होता? अनुभव तर खूपच चांगला होता, कारण आत्ता सध्याच्या एकांकिका स्पर्धा एका पठडीतल्या असतात. प्रत्येक एकांकिका टाईप असं झालं आहे सगळ्या नाटकांचा. पण इथे म्हणजे आम्हाला माहितीच नव्हतं की आम्हाला काय करता येईल त्याच्यावर, आणि वेगळा काहीतरी प्रयोग करायचा असं अमोलदादाने पण आम्हाला की प्रयोग करा. तसा एक आमचा प्रयत्न होता आणि खूप विचार केला आहे आम्ही या सगळ्याच गोष्टीवर, आणि तनयने तर खूप मेहनत घेतली आहे. त्याच्यानुसार सगळं झालं आहे व्यवस्थित आणि आम्ही आज केला प्रयोग. तर आता जरा सुटल्यासारखं वाटतंय. फार काही संवाद तुला नव्हते, तुला जे काही करायचं होतं सगळं अभिनयाच्या जोरावर करायचं होतं. टेक्निकली एकांकिका खूप तुमची स्ट्रॉंग होती. तर हा अनुभव तू कसा शेअर करशील? सुरुवातीला थोडं कठीण होतं, पण तनय आणि बाकीच्या सिनियर्सनी खूप मदत केली. म्हणजे जरी पहिली एकांकिका असली तरी त्यांनी असं काही प्रेशर नाही टाकलं माझ्यावर की हेच असायला पाहिजे. त्यांनी सांगितलं की जे नॅचरली येते ते कर, म्हणून इतकं दडपण नव्हतं. बस खूप वेगळा अनुभव होता. तुझं झी 24 तासमध्ये खूप खूप स्वागत आहे. प्रथमतः आपण सुरुवात करूया नाट्यमय प्रयोगशाळा. एक वेगळी संकल्पना, एक वेगळा नाट्याविष्कार आज युवा कलाकारांनी इथे केला, आणि ही संकल्पना कुठे ना कुठे तुझ्या डोक्यातून आलेली असं आहे. तर कसं काय सुचली ही कल्पना, आणि नेमकी ही संकल्पनेमागची भूमिका तुझी काय होती? आमच्याकडनं एकांकिका होताना त्या स्पर्धेच्या फ्रेम्समध्ये होत आहेत, म्हणजे स्पर्धांच्या गणितांमध्ये होत आहेत की एक गणितं तयार झाली आहेत. सो या गणितांमधनं मुलांनी बाहेर निघावं पहिलं, आणि दुसरं म्हणजे आज प्रत्येक महाविद्यालयाला एका बाहेरच्या माणसाच्या नावानं, म्हणजे तिथं बाहेरचा एक माणूस येतो, लिखाण करतो, दिग्दर्शन करतो. सो ही प्रोसेस कुठेतरी मुलांमध्ये सुरू व्हावी. मुलांनी लिहावं, मुलांनी दिग्दर्शन करावं, मुलांनी स्वतः लाईट्स कराव्यात, मुलांनी स्वतः नेपथ्य करावं. प्रत्येक एकांकिकामध्ये एक वेगळा विषय हाताळण्यात आला होता, आणि युवा कलाकारांनी अत्यंत उत्साहाने या सगळ्या स्पर्धेचं आणि मिळालेल्या संधीचं सोनं केलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टीचं श्रेय कुठे ना कुठे अमोल घोर आणि त्याच्या सहकार्याने देखील जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश कपिल देशपांडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.